आता एक धक्कादायक बातमी पुण्यामधून सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली। पुण्यातल्या सोरतापाडीमधला हा धक्कादायक प्रकार आहे। सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केलाय तर दोघांना अटक करण्यात आली। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। पती, दीर आणि सासू सासरे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। रोहन चौधरी असं पतीचं नाव आहे, सुनीता चौधरी सासूचं नाव, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी असं दीराचं नाव आहे। विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले, त्यात तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेणं, दिसायला सुंदर नाही, घरातली कामं येत नाहीत असे वेगवेगळे आरोप केले। तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आणि या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केली। तर सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे। पुण्याच्या उरळी कांचनमध्ये दीप्ती चौधरी या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। पीडितेच्या आईनं यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली। आत्महत्या केलेल्या महिलेची सासू सरपंच तर सासरा मुख्याध्यापक असल्याची माहिती आहे। लग्नानंतर सासरच्या मंडळींनी दागिने, कार आणि पैशांची सातत्यानं मागणी केली। दबावाखाली गर्भपात करायला लावल्याचा देखील आरोप आहे। रोहन चौधरी, सुनीता चौधरी, कारभारी चौधरी आणि रोहित चौधरी या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। उरळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तक्रारीनुसार 2019 मध्ये दीप्ती आणि रोहनचा विवाह झाला होता। लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीनं दीप्तीवर संशय घ्यायला सुरुवात केली। दीप्तीच्या पतीकडून तिला शिवीगाळ करून वारंवार मारहाण करणं सुरू झालं। 2023 मध्ये दीप्तीला मुलगी झाल्यानं सासरकडचे सर्वजण नाराज झाले। तक्रारीनुसार दीप्तीला नवऱ्यानं व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये आणायला सांगितले। मुलीच्या सुखासाठी तिच्या माहेरच्यांनी तिला 10 लाख रुपये दिले सुद्धा। लग्न झाल्यानंतर काही काळ त्यांचा संसार सुखाचा सुव्यवस्थित चालला होता, परंतु गेली 2 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष माझ्या मुलीला छळ चालू केला आणि नंतर त्यांनी बिझनेससाठी पैशाची मागणी केली। परंतु गेले 2-6 महिन्यापासून तिला मानसिक व शारीरिक त्रास झाल्यामुळं ती पूर्णपणे वैतागून गेली होती आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली। दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तुम्ही काय केलं असा सवाल महिलांनी रुपाली चाकणकर यांना विचारलाय। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर महिला संतापल्याचं पाहायला मिळालं। दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी चाकणकर गेल्या होत्या आणि त्यावेळी तिथे महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी या प्रकरणाला बळी गेली? त्यामधले जे 4ही आरोपी होते म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा हे 4ही फरार होते। त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही। पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत। त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणे मी मगर कुटुंबियांना सांगतो।